मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पाठराखण केली गेली आहे। रम्मी चांगला गेम आहे, आमिर आणि शाहरुख खान सुद्धा रम्मी खेळतात। शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे। त्याबद्दल मला काय माहिती नाही, पण मी तर आता टीव्हीवर पण खेळतो ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो। आमचं तर तसं मी म्हणत नाही, परंतु रम्मी आता खेळला जातो, चांगला खेळ म्हणून असं टीव्ही वाल्यांना वाटत असेल। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, आपण बघू शकतोय ज्यावेळी हा व्हिडिओ समोर आलेला होता कृषी मंत्र्यांचा, खरं तर सर्व स्तरातून राजकीय स्तरातून टीका केली जाते, प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत। यात महत्त्वाचं म्हणजे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून माणिकराव कोकाटे यांची पाठराखण केली गेली आहे, ते महत्त्वाचं। नक्कीच जर पाहायला गेलं तर आज सकाळी रोहित पवार यांनी ट्विट करून हा व्हिडिओ संपूर्ण समोर आणलेला आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर गेल्या वर्षभरापासून माणिकराव कोकाटे सतत वादग्रस्त विधान किंवा इतर बाबतीत वादात ठरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही दिवसांपूर्वी ते अवकाळी पाऊस जेव्हा झालेला होता त्याचा पंचनामा करण्यासाठी जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलेले होते तेव्हा सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलेले होते की जिथले जे दगडधोंडे आहेत ते बघण्यासाठी आम्ही येतोय का, किंवा जे आतमध्ये शेतातले जे पीक आहे किंवा जे कुसलेले पीक आहे त्यांचाच पंचनामा होईल, इतर जे काड्याला काढून ठेवलेले पीक आहे त्यांचा पंचनामा होणार आहे। अशा पद्धतीची वेगवेगळी जी वाक्य होती ती माणिकराव कोकाटे सतत म्हणत असल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून ते सतत वादाच्या भोऱ्यात असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आत्ता जर पाहायला गेलं तर सभागृहात पावसाळी अधिवेशन सुरू होतं। पावसाळी अधिवेशनात खरं तर सगळे मंत्री गांभीर्यानं जे प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर देत असतात आणि आपल्याकडे कृषी जे खातं आहे ते सर्वात मोठं खातं खरं तर मानलं जातं। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर त्याच सभागृहात कुठेतरी रम्मी खेळत असतानाचा जो व्हिडिओ आहे तो आता रोहित पवारांनी ट्विट करून समोर आणल्यामुळे एकंदरीत सर्व ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आता उमटू लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गट असू दे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गट जो असू दे, या संपूर्ण नेत्यांकडून आता मोठी जोरदार टीका केली जाते आणि माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडून या संदर्भात नेमकं काय म्हटलं जातं हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।